Hello, welcome dear students to the Department of Chemistry at Vasantrao Naik College, Shahada for the subject of green chemistry. Here we are going to start unit second, that is the principle in green chemistry. What is green chemistry? We have already learned, friends. Now, what are the principles of green chemistry? There are several principles of green chemistry. Among these, ॲटॉम इकॉनॉमी. ॲटम इकॉनॉमी. ॲटम इकॉनॉमी म्हणजेच काय? जेवढे ॲटम आपण रिॲक्टंट म्हणून घेतले तेवढेच ॲटम जवळपास प्रॉडक्टमध्ये आलं पाहिजे. नाहीतर मग वेस्ट प्रॉडक्टमध्ये काही ॲटम जातात आणि काही ॲटम इव्हॉल्व होतात. याच्यामुळे ॲटॉम इकॉनॉमी कमी होते. म्हणून ॲटॉम इकॉनॉमी म्हणजे काय? जवळपास जेवढे ॲटम आपण रिॲक्टंटमध्ये घेतले तेवढेच प्रॉडक्टमध्ये आलेले पाहिजे. दॅट इज ॲटम इकॉनॉमी. देन वेस्ट रिडक्शन. During the production of a particular product, there should be a less waste product. म्हणजे कमीत कमी वेस्ट प्रॉडक्ट निर्माण झालं पाहिजे. याच्यासाठी ग्रीन केमिस्ट्रीचं सुद्धा एक प्रिन्सिपल आहे. नाव बिनाईन बाय डिझाईन. एक चांगल्या डिझायनिंग जे असतात त्या चांगल्या डिझायनिंग हे वेस्ट प्रॉडक्ट कमी करतात. ॲटॉम इकॉनॉमिकसुद्धा वाढवतात. म्हणजे टॉक्सिक केमिकलसुद्धा कमी होतात या बिनाईन डिझाईनमुळे. नाव रिड्यूस टॉक्झिसिटी. टॉक्झिसिटी कमी करणे म्हणजे कमीत कमी एन्व्हायरमेंटल पोल्युशन व्हायला पाहिजे. त्यासाठी टॉक्झिसिटी ही रिड्यूस केली. देर शुड बी अ लेस टॉक्झिक प्रॉडक्ट ऑर लेस टॉक्झिक वेस्ट प्रॉडक्ट. देन फ्युअर ॲन्सिलरीज. कमीत कमी उपकरणं वापरले गेले पाहिजे. फ्युअर म्हणजे काय? कमी. ॲन्सिलरीज म्हणजे काय? उपकरणे. कमीत कमी उपकरणे वापरून जास्तीत जास्त सुटेबल असा प्रॉडक्ट कसा निर्माण होईल याच्याकडे लक्ष केंद्रित करणे हे सुद्धा ग्रीन केमिस्ट्रीचं एक प्रिन्सिपल आहे. देन द एनर्जी एफिशियन्सी. कमीत कमी एनर्जीमध्ये जास्तीत जास्त प्रॉडक्ट सहज कसा निर्माण करता येईल याच्याकडे सुद्धा लक्ष घालणं हे ग्रीन केमिस्ट्रीचं एक प्रिन्सिपल आहे. देन रिन्युएबल फीडस्टॉक. रिन्युएबल नूतनीकरण. जो फीडस्टॉक असेल त्याचे नूतनीकरण करणे, रिन्युएबल करणे. देन कॅटलिस्ट एफिशियन्सी. जे कॅटलिस्ट यूज केले जातात रिॲक्टंटच्या रिॲक्शन सुरू होण्याच्या दरम्यान ते कॅटलिस्ट जास्तीत जास्त त्याची एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता कशी वाढवता येईल त्या कॅटलिस्टची आणि जास्तीत जास्त प्रॉडक्ट कसा काढता येईल याच्याकडे सुद्धा या ग्रीन केमिस्ट्रीने लक्ष घातलेलं आहे. देन क्वालिटी कंट्रोल. देर शुड बी अ गुड क्वालिटी. देन सेफ्टी कंट्रोल्स. देर शुड बी अ सेफ्टी टू द मॅन पॉवर. मीन्स व्हॉट एवर द safety measurements that should be employed during the manufacturing of any product in any industry. These are the main principles of green chemistry. Among these generally the Anastas, the role of Paul Anastas. Anastas is known widely as a father of green chemistry for his work on the design and manufacture of chemicals that are non-hazardous and environmentally benign. He is also champion of sustainability, science, and innovation for environmental protection. Anastas has brought a worldwide attention to power of molecules designed to help environments. म्हणजे अनास्ताद हा असा एक मोठा सायंटिस्ट झाला आहे त्याला आज आपण फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री म्हणतो. बिकॉज ही डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर ऑफ केमिकल आर नॉन हजार्डस अँड दीज आर द एन्व्हायरमेंटली बिनाईन. म्हणजे वातावरणासाठी असे प्रॉडक्ट्स त्यांनी डिझाईन केले. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस डिझाईन केल्या. असे केमिकल डिझाईन केले की ज्याची ॲटॉम इकॉनॉमिकसुद्धा
हायर असेल किंवा मॉलिक्युलर डिझाईन अशी असेल त्या केमिकलची ज्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रॉडक्ट येईल आणि कमीत कमी वेस्ट प्रॉडक्ट असेल अशा डिझाईन या अनास्ताने शोधून काढल्या, म्हणून याला फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री असं म्हणतात. देन रोल ऑफ पॉल अनास्ताज. Dear friends, he has published score of articles as well as 10 books, including his seminal works with co-author John Werner's Green Chemistry Theory and Practice. Their 12 principles of green chemistry are the basis for high school, college, graduate program around the world and have significantly altered landscape of chemical industry in the United States and other countries. म्हणजे हा पॉल अनास्ताज हा जो सायंटिस्ट आहे याने बरेचसे बुकसुद्धा पब्लिश केलेले. त्याचे जे रिसर्च आर्टिकल आहे हे सुद्धा फार उपयोगी आहेत या ग्रीन केमिस्ट्रीसाठी, जेणेकरून त्याच्यामध्ये ॲटॉम इकॉनॉमी असेल किंवा एनर्जी सेविंग असेल, कमीत कमी वेस्ट प्रॉडक्ट असेल, कमीत कमी टॉक्झिक प्रॉडक्ट असेल, अशा पद्धतीचे पुस्तकं, सेमिनार किंवा प्रॅक्टिकल्स ज्याने करून दाखवलेले आहे ह्या पॉल अनास्ताजने. अँड दीज आर द व्हेरी युजफुल फॉर हायस्कूल ऑल्सो, colleges also, and graduate programs or postgraduate programs significantly. This Paul Anastas designed a principle of green chemistry. What is the green chemistry? What are the principles of green chemistry? First principle is prevention of waste or byproduct. First principle of green chemistry is to prevent the waste product or prevention of byproduct. Then second, the atom economy. The atom economy is very important in green chemistry because there should be a maximum product. There should be a maximum product and means where the atoms are taken during the reactants, there should be a same number of atoms in the final products. म्हणजे जेवढे रिॲक्टंट्समध्ये ॲटम्स असतील तेवढेच प्रॉडक्टमध्ये सुद्धा एवढे ॲटम पाहिजे, त्याला ॲटम इकॉनॉमी असं म्हटलेलं आहे. देन सेकंड, प्रिव्हेन्शन ऑर मिनिमायझेशन ऑफ हजार्डस प्रॉडक्ट्स. इट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन द ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री one of the principle is prevention or minimization of hazardous products. म्हणजे जे घातक जे पदार्थ आहेत ते घातक पदार्थ कमीत कमी करणे किंवा घातक पदार्थांची निर्मिती टाळणे हे सुद्धा एक प्रिन्सिपल आहे ग्रीन केमिस्ट्रीचे. देन द डिझायनिंग सेफर केमिकल्स. केमिकलच असे डिझाईन करायचे की ते सेफ असतील, त्याच्यापासून काहीच हजार्डनेस निर्माण होणार नाही असे केमिकल डिझाईन करणे हे सुद्धा एक प्रिन्सिपल आहे ग्रीन केमिस्ट्री. देन एनर्जी रिक्वायरमेंट फॉर सिंथेसिस. कुठली सिंथेसिस असेल, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कुठली सिंथेसिस असेल, ती एनर्जी जी लागणार आहे त्याच्यासाठी जी हीट लागणार आहे ती कमीत कमी हीटमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्ट कसा निर्माण होईल हे सुद्धा एक प्रिन्सिपल ग्रीन केमिस्ट्रीचे आहे. मग ही हीट एनर्जी कशाने द्यायची हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मग ते सोलर एनर्जीने द्यायचं का सोलर वेव्हजने द्यायचे का साऊंड वेव्हजने द्यायचे, ही एनर्जीसुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि ते सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्रीमध्ये. देन सिलेक्शन ऑफ सुटेबल सॉल्वंट. सुटेबल सॉल्वंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग द सिंथेसिस अँड प्रोडक्शन ऑफ केमिकल्स. Selection of starting materials. Selection of starting material is also important because we should be employed the atom economy in the starting materials. म्हणजे स्टार्टिंग मटेरियल म्हणजे काय, रिॲक्टंट्स. रिॲक्टंटमध्ये जेवढे ॲटम्स असतील तेच फायनल प्रॉडक्टमध्ये तेवढे ॲटम्स आले पाहिजे, म्हणजे ॲटम इकॉनॉमी आपण त्याला असं म्हणतो, आपण आधी पाहिलेलंच आहे. देअर शुड बी अ suitable starting materials. Use of protecting groups. There should be a protecting group which protect a particular functional groups
is also the principle of green chemistry. Use of catalyst. What is catalyst? We know that actually catalyst doesn't take part in the reactions, but it initiate or it increase the rate of reactions is also one of the principle of green chemistry. Designing of biodegradable product. Biodegradable products also designed in the green chemistry. Thereby, this product or waste product, if it is formed, should be biodegradable. It should be easily dissociable. Then strengthening of analytical techniques. Analytical techniques also improved in the green chemistry. And industrial safety is also one of the principles of green chemistry. Now the first, prevention of waste or byproduct. It is most appropriate to carry out a synthesis by following a pathway so that formation of waste is minimum or absent. म्हणजे अशा पद्धतीने सिंथेसिस करायची असा मार्ग निवडायचा की जेणेकरून ज्याच्यामध्ये कमीत कमी वेस्ट प्रॉडक्ट किंवा वेस्ट प्रॉडक्ट निर्माणच होणार नाही अशा पद्धतीने त्या जो पाथवे असेल किंवा सिंथेसिस प्रोसेस असेल ती निवडायची. We can say that prevention is better than cure. It should be followed. म्हणजे एखादी गोष्ट क्युअर करत बसण्यापेक्षा ती प्रिव्हेंट केली गेलेली बरी. म्हणजे ती गोष्ट होणारच नाही, त्याची क्युअर करण्याची गरज भासणारच नाही, हीच काळजी आपण घेतली पाहिजे. त्यालाच आपण प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतो. इट इज बेटर टू प्रिव्हेंट वेस्ट दॅन क्रिएट अप वेस्ट आफ्टर इट इज फॉर्म. One type of waste product common and often avoidable is the starting materials or reagent that remain unreacted. We should understand that we also pay for substance that is wasted. In case if the reaction is hazardous, waste is generated. It has to be separated, treated and disposed. समजा एखाद्या हजार्डस रिॲक्शन असेल त्याच्यामध्ये वेस्ट नक्की जनरेट होतात. देन दिस वेस्ट हजार्डस वेस्ट प्रॉडक्ट शुड बी सेपरेटेड, इट शुड बी ट्रीटेड अँड इट शुड बी डिस्पोज्ड इन अ सॉइल. देन in universities and colleges, the cost of disposal of waste from laboratories, chemical laboratory, can be reduced by carrying out experiment on much smaller scale. म्हणजे जास्तीत जास्त आपण जे लॅबोरेटरीमध्ये जास्तीत जास्त केमिकल घेतो ते जास्तीत जास्त केमिकल घेण्यापेक्षा कमीत कमी केमिकल वापरून कसे जास्तीत जास्त चांगलं प्रॅक्टिकल करता येतील याच्यावरती आपण लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी 100 ml एखादं केमिकल लागत असेल आपण फक्त 10 ml घेऊ शकतो, 5 ml घेऊ शकतो. म्हणजे 10 पटीने आपण केमिकल वेस्टेज कमी करू शकतो. Hence, there should be a minimum use of chemicals in chemical laboratories. Thereby, we can prevent a wastage of chemicals and we can also save the environments. Suppose, for example, preparation of hydrogen. Here, sodium oxychloride NaOCl plus twice NH3 gives hydrogen NH2. Thereby, this hydrogen is the main product. NaCl and water are the waste product. There are two waste products. It is not economical or an environmentally benign process. Instead of this, H2O2 and twice NH3 is taken. Instead of second reaction, you can say that H2O2 and twice NH3 is taken. Only one byproduct, that is H2O, is formed in the production of hydrogen NH2NH2. NH2NH2 is the hydrogens. If this NH2NH2 is going to prepare, we should use H2O2 plus twice NH3 instead of NaOCl plus twice NH3. Means instead of NaOCl, H2O2 should be used. Thereby we can minimize the waste product, that is NaCl is the waste product. We can minimize this NaCl production by using H2O2. Atom economy. Traditionally,
efficiency of reaction has been measured by percentage of yield. Percentage of yield मध्ये आपण मेजर करतो. If reaction gives about 90% yield, it is considered as good. एखादी रिॲक्शन जर 90% जर उत्पादन देत असेल, yield देत असेल, तर त्याला आपण गुड प्रॉडक्ट असं म्हणू किंवा गुड yield असं म्हणू. The percentage yield is calculated by the percentage yield is equal to actual yield to the product divided by theoretical yield to the product into 100. ॲक्च्युअल yield म्हणजे काय? आपण जो yield तयार करतो, आपण जे लॅबमध्ये जो प्रॉडक्ट तयार करतो, फायनली लक्षात घ्या, जो प्रॉडक्ट तयार करतो ॲक्च्युअल yield, तो yield म्हणजे ॲक्च्युअल yield. आणि थेरॉटिकल yield म्हणजे काय? जे पुस्तकात दिलेलं असतं थेरॉटिकल yield, त्याला थेरॉटिकल yield म्हणतो. जो पुस्तकामध्ये दिलं असतं एवढा आला पाहिजे बा, त्याला थेरॉटिकल yield म्हणतात. परंतु लॅबमध्ये आपण ते प्रॅक्टिकल परफॉर्म करत असताना ते प्रॉडक्ट कमी अधिक प्रमाणात होतो. तो yield जो असतो कमी अधिक प्रमाणात होतो, त्याला आपण ॲक्च्युअल yield म्हणतो. आणि थेरॉटिकल yield हा पुस्तकात दिलेला असतो. फ्रॉम दिस ॲक्च्युअल yield अँड थेरॉटिकल yield we can calculate the percentage yield. Percentage yield is equal to actual yield to the product divided by theoretical yield to the product into 100. According to the above calculation, it is implied that if one molecule of the starting material produce one molecule of product, the yield is 100%. समजा सुरुवातीला 1 mole of product 1 mole of starting material घेतलं, 1 mole of starting material जर घेतलं आणि 1 mole of product निर्माण झाला, बरं आहे, 1 mole product निर्माण झाला, 1 mole पासून 1 product निर्माण केला, त्याला आपण काय म्हणू? 100% yield म्हणू. म्हणजे सुरुवातीला जे रिॲक्टंट जे घेतले, जेवढे रिॲक्टंट मोल घेतले, 1 mole रिॲक्टंट घेतला, 1 mole प्रॉडक्ट मिळाला, त्याला आपण काय म्हणू? आपण 100% yield, म्हणजे चांगलं उत्पादन मिळालं. However, such a synthesis may generate significant amount of waste or byproduct which is not visible in the above calculation. अशा बऱ्याच वेळेला अशा यील्डमध्ये बऱ्याच वेळेला वेस्ट प्रॉडक्टसुद्धा जनरेट होतात किंवा त्याला बाय प्रॉडक्ट म्हणतो आपण. हे वेस्ट प्रॉडक्टसुद्धा जनरेट होतात, परंतु वरच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण ते दाखवलेले नाही ते वेस्ट प्रॉडक्ट. Such synthesis, even though gives 100% yield by the above calculation, is not considered to be a green synthesis. Suppose C4H4OH propanol plus NaBr sodium bromide plus H2SO4 sulfuric acid gives propene bromide, bromopropene plus sodium sulfate plus H2O. Here, from these three reactants, 3 byproducts are formed. Here, the atom economy is less. Atom economy is less. Byproduct is more. Percentage yield of above reaction is 100%, but percentage atom economy is 50%. Atom economy जी आहे याच्यापेक्षा जेवढे रिॲक्टंट वापरले ते हे जे रिॲक्टंट्स आहेत, रिॲक्टंटमधले जेवढे ॲटम्स आहेत, या रिॲक्टंट्समधले जेवढे ॲटम्स असतील तेवढाच हा प्रॉडक्ट आपल्याला मिळायला पाहिजे होता, परंतु आपल्याला बाय प्रॉडक्टसुद्धा जास्त मिळाले, बाय प्रॉडक्टसुद्धा मिळाले. म्हणून ॲटम इकॉनॉमी काय डायरेक्ट 50%वर आलेली. इथं जे 100 समजा इथं जेवढे मॉलिक्यूल घेतले असेल त्याच्यापेक्षा निमेज मॉलिक्यूलमध्ये आपल्याला निमेज मॉलिक्यूल ह्या प्रॉडक्टमध्ये मिळाला, म्हणून त्याला ॲटम इकॉनॉमी काय म्हणून याची 50% म्हणून. Here, if you consider this acetone, CH3COCH3 is the acetone plus methyl magnesium bromide. If react with each others, it gives a final product that is tertiary butyl alcohol, or we can say it is 2-methyl 2-propanol. Here 1 mole 74 grams. 1 mole is equal to 121 grams.
In order to find if the particular reaction is green, the concept of atom economy was developed by Barry Trost of Stanford University. This concept considers the amount of starting material incorporated into the desired final product. म्हणजे स्टार्टिंग मटेरियलमध्ये जेवढे ॲटम भाग येतात तेवढेच प्रॉडक्टमध्ये आले पाहिजे. त्याला आपण 100% ॲटम इकॉनॉमी असं म्हणू. द ऑब्जेक्टिव्स ऑफ ॲटम इकॉनॉमी इज टू क्रिएट सिंथेसिस इन विच most of the atoms of the reactants becomes incorporated into the desired final products. म्हणजे तेच म्हणायचे ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲटम इकॉनॉमी इज टू क्रिएट सिंथेसिस इन विच most of the atoms of the reactants becomes incorporated into the desired final products. म्हणजे जेवढ्या ॲटम्सने रिॲक्टंट म्हणून भाग घेतला असेल तेवढेच फायनल प्रॉडक्टमध्ये आले पाहिजे, इनकॉर्पोरेट झाले पाहिजे. Hence, percentage of atom utilization is equal to molecular weight of desired product divided by molecular weight of formed products plus waste products. म्हणजे ॲटम युटिलायझेशन पर्सेंटेज आपण असं करू शकतो, मॉलिक्युलर वेट ऑफ डिझायर्ड प्रोडक्ट्स, जो प्रॉडक्ट डिझायर्ड केला असतो आपण त्याचं मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड plus waste product into hundreds. Percent atom economy is equal to formula weight of atom utilized divided by formula weight of the reactants used in its reaction into hundreds. Means percentage atom economy कसं काढणार, formula weight of atom utilized. formula weight of atom utilized म्हणजे काय, जेवढे ॲटम्स घेतलेले आहेत त्याचं ॲटॉमिक वेट आपण मेजर केलं पाहिजे. जेवढे ॲटम घेतलेले आहेत सुरुवातीला जे युटिलाइज केले त्याचं फॉर्म्युला वेट म्हणजे ॲटॉमिक वेट आपण कॅल्क्युलेट केलं पाहिजे. फॉर्म्युला वेट ऑफ ऑल द रिॲक्टन्स यूज इन इट्स रिॲक्शन्स. रिॲक्टन्स म्हणून जेवढे ॲटम घेतलेले त्याचा ॲटॉमिक वेट म्हणजे फॉर्म्युला वेट. ॲटॉमिक वेट म्हणजे काय, फॉर्म्युला वेट यूज इन द रिॲक्टन्स इन टू hundreds. In organic synthesis, we normally comes across one of the following reactions: rearrangement reactions, addition reaction, substitution reactions, elimination reactions. These are the organic synthesis reactions. These are the organic synthesis reactions. We will see the next time, the next topics. In the next topic, that is rearrangement of the reactions. Thanks friends, take care yourself and yours family. Use sanitizers and masks whenever necessary. Take care, goodbye.